श्री स्वामी समर्थ. लक्ष्मीपूजन म्हणजे सोन्या पैशांनी नव्हे तर स्त्री, माता आणि सेवेमधल्या देवीचं पूजन. खरी दिवाळी तीच जेव्हा मनातला अहंकार संपतो आणि प्रेमाचा दिवा पेटतो. अक्कलकोटमधील एक भक्त लक्ष्मीचं पूजन खूप भक्तिभावाने करायचा. म्हणजे सोन्या चांदीचे दिवे, सुंदर सुंदर फुलं, नैवेद्य, सगळं काही वैभव. पण त्याच्या घरात मात्र अस्थिरता होती. पत्नीशी वाद, आई वडिलांकडे दुर्लक्ष, नोकरांवरती रागराग. तरी सुद्धा तो रोज स्वामी समर्थांना विचारायचा की समर्था, मी लक्ष्मीचं पूजन इतकं मनापासून करतो, इतकं भक्तिभावाने करतो, तरी सुद्धा माझ्या घरामध्ये सुख का नाही नांदत. एक दिवशी स्वामींनी त्याला बोलवलं. स्वामी शांत बसले होते. त्यांच्या जवळच एक वृद्ध स्त्री झाडू मारत होती. स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणाले की अरे, आज तिच्या पायाशी नमस्कार कर बघू. ती स्वामींच्या मठातली एक सेविका होती आणि तिच्याकडे पाहून भक्त सुद्धा जरा गोंधळला. स्वामी, ती तर एक सामान्य स्त्री आहे, असं तो स्वामींना म्हणाला. स्वामींनी त्याच्या डोळ्यात डोळे घातले आणि म्हणाले, लक्ष्मीचं पूजन केवळ सोन्याने होत नाही रे. लक्ष्मी जिथे नम्रता, सेवा आणि मातृत्व आहे तिथेच वास करते. तू घरात लक्ष्मीची मूर्ती ठेवतोस, पण तुझ्या घरात जी लक्ष्मी जिवंत आहे तिला तू विसरलास. तिच्या मनातलं प्रेम म्हणजेच खरं धन. त्या भक्ताचे डोळे पाणावले. त्याने घरी जाऊन त्याच्या पत्नीची आणि आईची क्षमा मागितली. त्या दिवशी त्याच्या घरातली दिवाळी वेगळीच भासत होती. दिवे जुने होते, पण त्यातला प्रकाश मात्र नवीन भासत होता. स्वामी हसून दूरवरून हे सगळं काही पाहत होते. त्यावर ते म्हणाले की जेव्हा घरातल्या लक्ष्मीचा सन्मान होतो तेव्हाच तर खरं घरामध्ये लक्ष्मी नांदते. श्री स्वामी.